नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान भाग दुसरा, याच्यामधील 9वा लेसन, ज्याचं नाव आहे सामाजिक आरोग्य. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी आपण 3 सेशन पाहिले. त्याच्यामध्ये समाजासाठी घातक म्हणजे समाजाचं आरोग्य बिघडवणाऱ्या गोष्टींविषयी आपण जाणून घेतलं. त्याच्यानंतर व्यसनाधीनता म्हणजे काय, आजकाल लहान लहान मुलं म्हणजे मोठ्यांचं अनुकरण करतात किंवा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्त वेळ घालवतात आणि आपल्या पालकांचं किंवा शिक्षकांचं ऐकत नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यामध्ये कशी बिघाड झालेला आहे किंवा व्यसनाधीनता कशी वाढलेली आहे, याच्याविषयी आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण बघणार आहोत की याच्यावर काही उपाय आहेत. म्हणजे आपलं जर मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल तर याच्यासाठी काहीतरी उपाय करायला हवेत, आणि म्हणून वेगवेगळ्या उपायांविषयी आपण या 4थ्या सेशनमध्ये बोलणार आहोत. हा आपला शेवटचा सेशन आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काही डिफिकल्टीज असतील, आपल्याला कोणताही पाठ कळला नसेल तर आम्हाला ते ह्या ऑनलाईन कोचिंग ॲपद्वारे विचारलं तरी आम्ही आपल्या प्रश्नांची योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. इथे पहा, ताणतणाव व्यवस्थापन म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. आपल्याला चित्रामध्ये बघा हास्य मंडळ दिसते, म्हणजे लाफर क्लब याची स्थापना आता झालेली आहे. म्हणजेच आपल्याला असलेले ताणतणाव आपण हसण्यामुळे घालू शकतो. आता लक्षात घ्या, सार्वजनिक उद्यानामध्ये सकाळी एकत्र जमून मोठमोठ्याने हसणारे नागरिक तुम्ही पाहिले आहेत का? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल हो. याचं कारण हा जो लाफर क्लब आहे, हसण्याने आपले ताणतणाव दूर होतात. आपल्या मनामध्ये काही गोष्टी असतील त्या आपण तशाच दडून ठेवल्या, कोणाशी बोललो नाही किंवा कोणाशी संवाद साधला नाही, तर त्या तशाच आपल्या मनामध्ये राहून त्याचा एक दिवशी विस्फोट होत असतो. आता लक्षात घ्या, नव्यानेच लोकप्रिय झालेल्या या संकल्पनेचं नाव आहे हास्य मंडळ म्हणजेच लाफर क्लब. मोठ्याने व मनमोकळे हसून ही माणसे स्वतःचे ताणतणाव हलके करत असतात. बघा, आपल्या चित्रामध्ये दिसतंय की जोरजोराने ते हसत आहेत आणि हसण्यामुळे त्यांचे ताणतणाव दूर होत आहेत. मित्रमैत्रिणी, समवयस्क भाऊ बहिणी किंवा शिक्षक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालक या सर्वांशी संवाद साधणे, जवळच्या व्यक्तीकडे मन मोकळे करणे, मनातले विचार लिहून काढणे, हसणे, अशा वेगवेगळ्या प्रकाराने व्यक्त होण्याने ताणतणाव कमी होण्यास मदत होते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या मनात काही प्रॉब्लेम्स असतील, आपल्या मनात काही आपल्याला टेन्शन्स आलेले असतील, तर आपण ते भाऊ बहीण यांच्यामध्ये आपण कम्युनिकेशन केलं पाहिजे त्याबद्दल, किंवा शिक्षकांबरोबर आपण बोललं पाहिजे, किंवा आपले जे खास मित्र असतात त्या मित्रमैत्रिणींशी आपण याच्याविषयी बोललं पाहिजे, जेणेकरून आपल्या मनातलं दुःख हलकं होऊ शकतं किंवा आपण काय हसत राहिलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला हसण्यामुळे बराचसा तणाव निवळला जातो. गोष्टींचा कोणताही जास्त गंभीरपणे म्हणजे आपण खोलवर विचार करण्याचा प्रयत्न करत असतो, तो इतक्या खोलवर विचार करू नये. आपण आपल्या करिअरकडे लक्ष देऊन चांगल्या प्रकारे आपल्याला मार्क्स कसे मिळतील याच्याविषयी विचार करायचा असतो. जर मोठी माणसं असतील तर त्यांनी अशा प्रकारचे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी अशा प्रकारचे लाफर क्लब जॉईन करावे, जेणेकरून हसण्यामुळे त्यांचा तणाव निघून जाईल. आता पहा, काही छंद आहेत. उदाहरणार्थ वस्तूंचा संग्रह करणे. आपल्याला बघा, पूर्वीच्या काळामध्ये एसटीची तिकीटं गोळा करण्याचा छंद काही मुलं जोपासायची. काही लोक सुद्धा अशा प्रकारचे छंद जोपासत असतात. नाणी गोळा करणं किंवा वेगळ्या प्रकारच्या 100-200च्या नोटी किंवा इतर गोष्टी गोळा करणं, अशा प्रकारच्या वस्तूंचा संग्रह करणे. छायाचित्रण, काही लोकांना फोटोग्राफी करायला खूप आवडते आणि त्याची फोटोग्राफी सुद्धा उत्कृष्ट असते. म्हणजेच लाईट कशा प्रकारे ऍडजस्ट करावी किंवा फोटो कशा प्रकारे नॅचरल फोटोग्राफी कशी करावी याचं उत्कृष्ट नॉलेज त्या छायाचित्रकारांना असतं. दर्जेदार पुस्तकांचे वाचन, म्हणजे आपल्याला पाहिजे पु ल देशपांडे किंवा आचार्य आत्रे यांची विनोदी पुस्तकं. ही पुस्तकं वाचल्यामुळे आपल्या डोक्यावरील जो भार असतो म्हणजे टेन्शन असतं ते कमी होतं. किंवा इतर काही वि स खांडेकर आहेत किंवा इतर पुस्तकं आहेत, त्यांची पुस्तकं आपण वाचली पाहिजेत. पाककला, म्हणजे आपण किचन मध्ये जाऊन काहीतरी जेवण किंवा काही इतर गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिल्पकला जोपासली पाहिजे किंवा चित्रकला, रांगोळी, नृत्य, संगीत असे छंद जोपासल्याने फावला वेळ सत्कारणी लागतो. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये गुंतून गेलं पाहिजे, जेणेकरून आपला वेळ जो आहे तो चांगल्या कामासाठी उपयोगी येईल. सकारात्मक गोष्टीकडे ऊर्जा व मन वळल्याने नकारात्मक घटक आपोआप दूर जातात. मग आपण एखादी गोष्ट करायला गेल्यावर पहिल्या प्रथम आपल्या सभोवताली निगेटिव्ह थिंकिंग रिंगण घालत असतात, त्याचं कन्वर्जन कशा प्रकारे पॉझिटिव्ह गोष्टीकडे करायचं
हा विचार आपण आपल्या मनात आणला पाहिजे. उदाहरणार्थ आपण एखादा विषय, समजा सायन्स हा सब्जेक्ट आपण प्रिपरेशन करायला गेलो की सायन्स खूप कठीण आहे, या गोष्टीचं रिंगण आपल्या भोवती पहिलं तयार होतं. त्याचं कन्व्हर्जन आपण सायन्स खूपच सोपा विषय आहे किंवा सायन्स मी करू शकतो, मला आज मार्क्स कमी मिळाले असतील पण उद्याच्या पेपरमध्ये मी चांगले मार्क्स मिळवेन, असा विचार म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे, जेणेकरून आपलं मन ऑटोमॅटिक अशा प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टींपासून दूर जाईल. वर्गात असताना तुम्ही संगीत, शारीरिक शिक्षण, चित्रकला या तासिकांची आतुरतेने वाट का पाहत असता? विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण आपल्या शाळेमध्ये जेव्हा जातो त्यावेळेला एकाच ठिकाणी बसून आणि लेक्चर्स ऐकून आपण कंटाळलेले असतो. आपलं मन मोकळं होण्यासाठी आपल्या शाळेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे संगीत किंवा शारीरिक शिक्षण म्हणजे पीटी, चित्रकला यांचे तास असतात, जेणेकरून आपल्या ज्या कला असतात, ह्या कला आपल्याला आवडत असतात आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यात आनंद मिळवत असतो. आनंददायी संगीत शिकणे, ऐकणे, गाणी म्हणणे यांमुळे आपल्याला आनंद मिळतो व तणाव दूर होतो. संगीतात मनस्थिती बदलण्याची ताकद आहे. लक्षात ठेवा, म्युझिक हा असा प्रकार आहे, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं म्युझिक ऐकत असेल, काही लोकांना जुनी गाणी ऐकायला आवडतात, काही लोकांना नवीन गाणी ऐकायला आवडतात, तर कोणत्याही प्रकारची गाणी जी तुम्हाला ऐकायला आवडतात ती तुम्ही ऐकायला पाहिजेत, कारण ह्याच्यामध्ये मनस्थिती बदलण्याची फार मोठी ताकद आहे. संगीत ऐकत राहिलं पाहिजे. मैदानी खेळांचे महत्व तर अतुलनीय आहे. आजकालच्या युगामध्ये आपण मोबाईलला जास्त खेळून असतो, त्यामुळे मैदानी खेळांपासून खूप दूर जातो. तर आपण वेळात वेळ काढून मैदानी खेळांमध्ये गेलं पाहिजे. संडेला सुट्टी असते त्यावेळेला सुद्धा आपण ग्राउंडवर गेलं पाहिजे, जेणेकरून तिथे संघ भावना म्हणजेच खेळाडूंमुळे शारीरिक व्यायाम, शिस्त, इतरांशी आंतरक्रिया म्हणजे इंटर कम्युनिकेशन होतं, संघ भावना वाढते म्हणजे एकी वाढते. एकाकीपणा संपवून युनिटी वाढण्याचा आपण प्रयत्न करत असतो. व्यक्ती समाजाभिमुख होते. असे अनेक फायदे आपल्याला अशा प्रकारच्या एकत्रीकरणामुळे मिळत असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की निसर्ग हा माणसाचा जवळचा मित्र आहे. बागकाम, पक्षी निरीक्षण, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे, एखाद्या पाळीव प्राण्याचे संगोपन करणे अशा छंदांमुळे विचारसरणी सकारात्मक होते. लक्षात ठेवा, निसर्गात आपल्याला काही आजार झाले असतील तर डॉक्टर आपल्याला सांगतात की कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जाऊन एक 8 दिवस आराम करा, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जा आणि निसर्गाशी बोला. निसर्गामध्ये जे पक्षी आहेत त्यांच्याशी बोला, निसर्गामध्ये जे प्राणी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधला पाहिजे, जेणेकरून आपल्या सभोवताली सकारात्मक विचारांची देवाणघेवाण होईल. त्याचप्रमाणे आपला आत्मविश्वास सुद्धा वाढेल. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल सजगता, माइंडफुलनेस विकसित करणे, मनात नकारात्मक भावना उदाहरणार्थ सूड, बदला असल्यास त्या नष्ट करण्याचा निर्धार करणे, अशा मानसिक व्यायामांनाही सामाजिक आरोग्य प्राप्त करता येते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, सूड भावनेमुळे किंवा बदला घेण्याच्या भावनेमुळे आपण आपलं जीवन उद्ध्वस्त करत असतो. या गोष्टीमध्ये आपलं आणि समोरच्याचं जीवन सुद्धा नष्ट होण्याचा प्रयत्न होतो. तर आपण वेळीच या गोष्टींपासून दूर गेलं पाहिजे आणि आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात किंवा चांगल्या गोष्टींसाठी जगलं पाहिजे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, नियमित व्यायाम, स्नायूंना मालिश करणे, स्पा अशा उपायांनी देखील ताणतणाव कमी होतात. योग्य आहार, योगा हा फक्त आसने, इथे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, योग्य हा शब्द टाईप झालेला आहे, परंतु योगा हा शब्द वापरा. हा फक्त आसने व प्राणायाम यापुरता मर्यादित नाही, तर त्यात नियम, संतुलित व सात्विक आहार, ध्यानधारणा अशा अनेक घटकांचा समावेश होत असतो. म्हणजे योगामुळे फक्त आसना याचा विचार करू नका, तर मेडिटेशन सुद्धा योगांमुळे होत असतं. म्हणजे आपण एका ठिकाणी एकाग्र झालो तर आपल्याला अभ्यास करण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होतो. नियमित व्यायाम केल्यास आणि स्नायूंना मालिश केल्यास, अशा प्रकारे आपल्या शरीराची एक्सरसाइज केली तर आपण कायम फिट राहू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला थकवा जाणवत नाही आणि चांगल्या प्रकारचं काम आपल्या हातून होऊ शकतं. दीर्घ श्वासोच्छ्वास, योग निद्रा, योगासने यांचे शरीराला फायदे होतात. टीव्हीवर बघा काही असे प्रोग्राम्स असतात, कोणीतरी योगी बाबा आपल्याला अशा प्रकारचे आसनं दाखवत असतात आणि त्या आसनांचा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा फायदा आहे. कारण याच्या पुढचं लाईफ जे आहे ते कॉम्पिटिशनचं लाईफ आहे, म्हणजेच स्पर्धात्मक लाईफ आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामधून तरुण निघण्यासाठी अशा प्रकारे दीर्घ श्वासोच्छ्वास किंवा योग निद्रा, योगासने अशा गोष्टींचा वापर केला पाहिजे. ध्यानधारणेमुळे स्वभावात सकारात्मकता येते, म्हणजे मेडिटेशनमुळे आपण पॉझिटिव्हली थिंकिंग करायला लागतो. विद्यालयाना अध्ययनात एकाग्रता वाढण्यासाठी याचा खूप फायदा होतो.
वेळेचे व्यवस्थापन म्हणजे टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे, स्वतःच्या कामांचे नियोजन केलं पाहिजे व निर्णय घेण्याची क्षमता हे गुण म्हणजे सामाजिक दृष्ट्या सदृढ आदर्श व्यक्तिमत्व जोपासणे असे म्हणता येईल. बघा, ताणतणाव व्यवस्थापनाचे सगळे मार्ग आपल्या हातात आहेत, पण तरीही काही कारणाने ते यशस्वी ठरलेले नाहीत. म्हणजे आपण योगा करणं, आपण आपल्याला वेळ देत नाही. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या धावपळीच्या जीवनामध्ये आपण कितीही ठरवलं, बहुतेक जण 1 जानेवारीला अशा प्रकारचा संकल्प करतात की 1 जानेवारीपासून मी व्यायामाला सुरुवात करेन, परंतु हे फक्त 6 ते 7 दिवस चालतं आणि त्याच्यानंतर आपण या गोष्टी टाळायला लागतो. परंतु एकदा ठरवलं आणि ते रोज केलं तर त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडू शकतात. एक्सरसाइजमुळे आपलं शारीरिक आरोग्य तर चांगलं राहतंच, मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. तर बघा, औदासीन्य, नैराश्य अशा जास्त गंभीर समस्या आपल्या लाईफमध्ये उद्भवू शकतात. अशा व्यक्तींसाठी योग्य वैद्यकीय सल्ला किंवा काउन्सिलिंग ज्याला म्हणतात, समुपदेशन, मानसोपचार हे उपाय उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे अनेक अशासकीय संघटना म्हणजेच NGOज सुद्धा अशा प्रकारे मदतीचा हात देतात. त्यापैकी काहींची माहिती आपण आता इथे घेणार आहोत. इथे बघा, तंबाखू विरुद्ध संयुक्त चळवळ. आता ही कोण करतंय? तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO, टाटा ट्रस्ट अशा 45 नामांकित संस्थांनी एकत्र येऊन ही चळवळ सुरू केलेली आहे. कोणती चळवळ आहे विद्यार्थी मित्रांनो ही? तर तंबाखू विरुद्ध संयुक्त चळवळ. तंबाखू सेवनावर नियंत्रण, तंबाखू विरुद्ध कार्य करणाऱ्यांना मार्गदर्शन अशा विविध उद्दिष्टांनी ही चळवळ कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अशा प्रकारच्या व्यसनांच्या कधीही आहारी पडू नका. तंबाखूच्या पॅकेटवर आपल्याला जो कॅन्सर झालेला फोटो दाखवलेला असतो किंवा सिगरेटच्या पॅकेटवर सुद्धा अशा प्रकारचे फोटो गव्हर्नमेंटने मोठ्या प्रिंटमध्ये छापायला त्यांना बंधनकारक केलेलं आहे त्या उत्पादक कंपन्यांना. तर अशा प्रकारचे चित्र बघून आपण त्यांच्यापासून परावृत्त झालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे घ्या, सलाम मुंबई फाउंडेशन ही मुंबईला असलेली संस्था आहे. झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण, खेळ, कला, व्यवसाय यांबाबतीत सक्षम करण्यासाठी ही संस्था मुंबईतील अनेक शाळांमध्ये कार्यक्रम राबवते. म्हणजे सलाम मुंबई फाउंडेशन जी आहे ती झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण किंवा खेळ, कला यांच्यामध्ये पारंगत करण्यासाठी काम करत असते. शिक्षण, आरोग्य व जीवनमान सुधारण्यास मदत करून विद्यार्थ्यांना शाळेत शिकण्यास सक्षम बनवते. या ट्रस्टने अथक प्रयत्नांनी महाराष्ट्रातील काही जिल्हे तंबाखू मुक्त केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, खूपच चांगलं काम या सलाम मुंबई फाउंडेशनने केलेलं आहे. सन 2002 पासून ही संस्था समाज तंबाखू मुक्त व्हावा यासाठी शहरी व ग्रामीण भागातील विविध शाळांसोबत कार्य करीत आहे. तर अशा प्रकारच्या या सलाम मुंबई फाउंडेशनच्या कामासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण, खेळ, कला किंवा व्यवसाय याच्यामध्ये विद्यार्थी पारंगत होतील आणि व्यसनांपासून दूर जातील. शासनाच्या मदतीने हा कार्यक्रम मुंबईतील जवळपास 200 शाळांमध्ये, सलाम मुंबई फाउंडेशनच्या मार्फत 200 शाळांमध्ये तर महाराष्ट्रातील 14,000 शाळांमध्ये राबविला जात आहे. शासन पत्रानुसार प्रत्येक शाळेतून तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली आहे. आता बघा, शासनाचे प्रयत्न कोणते आहेत किंवा त्यांच्या योजना कोणत्या आहेत? बघा, कोणत्याही त्रासाचा सामना करणाऱ्या मुलांसाठी पोलीस, समुपदेशक यांचे फोन नंबर वृत्तपत्रातून प्रसिद्ध केले जातात. मुले त्या नंबरवर फोन करून आपल्या समस्या सांगू शकतात, त्यांना योग्य ती मदत केली जाते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, लहान मुलांचं लैंगिक शोषण हा आजकाल कळीचा मुद्दा झालेला आहे. तर अशा वेळेला सत्यमेव जयते सारखे जे प्रोग्राम जे आमिर खान प्रसारित करत असतात, अशा प्रकारच्या प्रोग्रामच्या मार्फत विद्यार्थ्यांना हे फोन नंबर दिले जातात, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा असा त्रास होत असेल तर आपण पोलिसांशी संपर्क साधू शकता आणि या गोष्टीपासून दूर जाऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्या शहरात समुपदेशन किंवा समुपदेशक जे लोक आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती घेऊन त्यांची लिस्ट करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या शेवटच्या सेशनमध्ये सामाजिक आरोग्य कशा प्रकारे चांगलं राखलं जाईल किंवा लाफर क्लब कशा प्रकारे ताणतणाव दूर करण्यासाठी वापरला जातो आणि कोणकोणत्या संस्था जसे की सलाम मुंबई फाउंडेशन जी आहे ती लोकांना तंबाखू मुक्त करण्यापासून किंवा विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्त करण्यापासून कशा प्रकारे वाचवते आणि त्यांचं कार्य कशा प्रकारे महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून होत आहे याच्याविषयी सुद्धा आपण या सेशनमध्ये पाहिलं. धन्यवाद.